थोडं माग सरतील सर. आज मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हिंदू जनजागृती रॅली असेल किंवा इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण हा आजचा दिवस हा पाहायला जातोय. कसं बघता तुम्ही, काय आव्हान करणार? खऱ्या अर्थानं अखंड हिंदुस्थानाचे एकमेव हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि सालाबादप्रमाणे आम्ही या ठिकाणी ही जयंती साजरी करत असताना हिंदू जनजागरण रॅली या ठिकाणी काढत असतो आणि आपण बघताय की प्रचंड प्रतिसाद या रॅलीला दरवर्षीप्रमाणे असतो. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातील अखंड हिंदूंना हिंदू म्हणून जगण्याचा मान सन्मान ज्यांच्यामुळे मिळाला ते हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावे, जिवंत राहावे, त्यासाठी आम्ही दरवर्षी या जयंतीचं आणि या हिंदू जनजागरण रॅलीचं आयोजन करत असतो. दोन शिवसेना झालेल्या आहेत, मात्र एका बाजूने शिवसेना एकच आहे आणि ती हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची. जे दुसरी जी शिवसेना आपण म्हणताय ती शिवसेना नाही, तर ते सत्तेसाठी एका ठिकाणी जमा झालेले सगळे लोक आहेत आणि सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडणारे ते लोक आहे. त्याच्यामुळे आज तुम्ही बघितलं की कुठंतरी मागच्या निवडणुकीत बसलेला फटका आणि त्यामुळे त्यांना लक्षात आलं की आपण जे हिंदुत्व या ठिकाणी सोडलंय त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास होणार आहे, म्हणून त्यांनी पण कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. परंतु खऱ्या अर्थानं त्यांना कोणत्याच पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला नाही. त्याचं कारण एकच आहे, ज्यांनी बाळासाहेबांनी सोडलं, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते राजकारणामध्ये नाही तर कुठंच टिकू शकत नाही.